नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत. आपण बघत आहात माझा महाराष्ट्र. सध्या आपण अंतरवली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत आणि बरेचसे मराठा बांधव या ठिकाणी दादांच्या या उपोषणाला भेट देण्यासाठी दादांच्या या ठिकाणी प्रेमापोटी आज उपोषणाचा 9वा दिवस असताना दादांना भेटण्यासाठी त्यांची प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हा मराठा बांधव अंतरवली सराटी येथे आलेला होता. आणि आज दादांनी 9 दिवस उपोषण करून देखील सरकारला या ठिकाणी टाइम दिलेला होता की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आमची राजकारणाची भूमिका नाही, परंतु आम्ही तुम्हाला 9 दिवस या ठिकाणी वेळ दिलाय दादांनी उपोषणातून, परंतु तरी देखील सरकार या ठिकाणी आलेलं नाही. नेमकं काय वाटतंय तुम्हाला? जय शिवराय. सर्वात प्रथम या ठिकाणी श्री संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून आलेला हा अखंड मराठा समाज बांधव यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना मानाचा जय शिवराय. समाज बांधवांनो, आपण या ठिकाणी सर्वजण वेळोवेळी दादा ज्याही वेळेस आपल्याला आवाज देईल त्यावेळेस आपण येत आहोत, परंतु ज्या सरकारला या मराठा समाजाशिवाय खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्या सरकारने या समाजाकडे कानाडोळा केलेला आहे. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या जीवाचा आटापिटा करून आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी या समाजासाठी तयार आहेत, परंतु हे सरकार कुठलंही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आता हे 6वं उपोषण दादांचं होतं आणि गेली 14 महिन्यांपासून दादा या ठिकाणी वेळोवेळी उपोषण करत आहेत, परंतु सरकार त्यांच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही, कुठलंही गांभीर्य यावर घेत नाही. या सरकारला या सर्व समाजाच्या साक्षीने आणि मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की समाज हा सर्वात मोठी ताकद दादांची आहे आणि समाज ही दादांची ताकद आहे. त्यामुळे दादा या ठिकाणी समाजासाठी आपला जीवही देण्यास तयार आहेत, आपल्या जीवाची पर्वा करत नाही. सरकारने यावेळेस या समाजाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. आरक्षणाचे जे मुद्दे आहेत, दादांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केलेल्या आहेत, या समाजासाठी मागण्या केल्या आहेत, त्या समाजाच्या मागण्या या सरकारनं पूर्ण करायला पाहिजे होत्या, परंतु कुठल्याही सरकारनं यांच्यामधलीच भांडणं यांच्याकडून निपटलं नाही. आणि हे समाजाकडे या मराठा समाजाला एक गांभीर्य या समाजाविषयी घेत नाहीत. या समाजाला एकच सांगणे की त्यांनी जे गांभीर्य दिलं नाही तर या समाजाच्या मतदार बांधवांनी जर उद्या तुम्हाला महत्व दिलं नाही तर तुमचं सरकार हे नक्कीच हा समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवाची पर्वा करण्यासाठी हा समाज या ठिकाणी तुटून पडलेला आहे. तुम्ही आमचे रस्ते अडवलेत, लाठीचार्ज केलेत, त्यानंतर येता जाता जे रस्ते आहेत त्या ठिकाणी आपण अडचणी उभे केल्यात, तरी हा समाज कमी होण्याऐवजी हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. यामुळे हा समाज दादांच्या पाठीमागं ताकदीने उभा आहे. सरकारने दादांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत त्याला वेळ दिली, अजूनही दादाने टाइम दिलेला आहे. त्या टाइमामध्ये त्या वेळेमध्ये या सरकारने सुधारावं आणि या समाजाची जी दिशा आहे या समाजाच्या बाजूनं उभं राहावं. हा समाज नक्कीच त्यांच्या बाजूला उभं राहील. कारण दादांनी सांगितले आम्हाला राजकारणाशी घेणं नाही, माझ्या समाजालाही राजकारणाशी घेणं देणं नाही, परंतु तुम्ही जर आम्हाला बळजबरी या ठिकाणी विरोध करून आमच्याकडे दुर्लक्ष करून जर आम्हाला राजकारणात घेणार असाल तर दादा जे सांगतील त्याप्रमाणे प्रत्येक एकूण एक मराठा दादांच्या सांगण्याप्रमाणे त्याचप्रमाणे जे दादा सांगतील त्याचप्रमाणे वागणार. एकही मराठा समाज दादाच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. मराठा समाज आता दादांच्या पूर्णपणे पाठीमागे आहे, परंतु आता समजा दादाने जर पुढील भूमिका नेमकं जी भूमिका दादा घेणार आहे त्या भूमिकेला तुम्ही काय सांगा? दादाने आता 9 दिवस झालं उपोषण चालू ठेवलेलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जे आदेश आला आहे ते दादानं मानून आज 4 वाजता जे उपोषण दादा सोडवणार आहेत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि दादा जे पुढे जे निर्णय ठरवतील त्यासोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज कायम दादा सोबत राहणार. आणि दादानी जे सांगितलेलं आहे हैदराबाद गॅजेट लागू करा, बेळगाव सातारा गॅजेट लागू करा, मुंबईमध्ये जे गॅजेट काही नोंदी सापडल्या आहेत त्याच्या आधारे कुणबी नोंदी ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व जे बी असो मराठा एकाच जातीसाठी कुणबी नोंद नाही तर जे बी कोणी मुस्लिम समाजातील असतील, माळी समाजातील असतील, मराठा समाजातील असतील, ज्यांच्याही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ओबीसी मध्ये घ्या असं दादानं सांगितलेलं आहे. की दादा म्हणत नाहीत की आमच्या एकाच मराठा समाजाला आरक्षण द्या, ज्याच्या बी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे. आणि गरीब जनतेमध्ये गरीब लोक जे शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यांना आज आमच्या गावामध्ये 514 मार्क घेऊन देखील आज MBBS ला मुलगी लागत नाही, तर याचा आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. आणि ज्यांना आज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, ITI ला ऍडमिशन घ्यायचंय अशा लोकांना
पैसे खर्चू शकत नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठी लाभ घेण्यासाठी या मराठा समाजातील आणि इतर समाजातील ज्या बी लोकांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना या ओबीसी आरक्षणामध्ये लाभ मिळाला पाहिजे. आणि दादा जे काही पुढची दिशा ठरवतील आम्ही त्याच्या सोबत समर्थन करतो आणि कायम दादा सोबत राहणार. आपण बघितलं असेल मित्रांनो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू